नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सांगली पोलिसांचा नादच खुळा. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या पोटात आलाय गोळा. 4,59,100 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेस चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे व त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठांच्या सूचनेचे काटेकोर पालन करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसम यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या टीममधील पोलीस हवालदार हनुमंत लोहार यांचे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेली माहिती अशी अंकली गावातील कृष्णा नदी पुलाचे अलीकडे लाकडी खेळण्याचे दुकानासमोर 2 महिला चोरीचा माल घेऊन थांबल्या आहेत. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी आपल्या टीमचा मोर्चा नदीचे पुलाकडे वळवला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित 2 महिला दिसताक्षणी त्यांना पळून जाण्याची संधी न देता महिला पोलीस हवालदार दुर्गा कोमरे यांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांना नाव गाव विचारले असता वर्षा इकबाल लोंढे वय 35 वर्ष राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व सपना राजू चौगुले वय 27 वर्ष राहणार हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे सांगितले. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी महिला पोलीस हवालदार दुर्गा कोमरे यांना पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेण्यास सांगितले. त्यावेळी संशयित चोरटी महिला वर्षा लोंढे तिच्याकडे हँडपर्समध्ये सोन्याचे दागिने व स्वाती सूर्यकांत नाडगोंडा नावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, पोस्टचे कार्ड मिळून आले. तिला दागिने व स्वाती नाडगोंडा यांचे नावाबाबत विचारले असता 5 दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेमध्ये सांगली एसटी स्टँड येथे एक महिला एसटी मध्ये चढत असताना आम्ही दोघींनी सदर महिलेची पर्स चोरली असल्याची कबुली दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाणे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. सदरच्या दोन्हीही संशयित चोरट्या महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली व कोल्हापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने 4,59,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र व नेकलेस वजन 54.860 सहस्रांश मिली व 100 रुपये किमतीची एक हँडपर्स असा एकूण 4,59,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कारवाई 10 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व सिकंदर वर्धन यांच्या टीमने केली. त्यामुळे वरिष्ठांचे व सांगली पोलिसांचे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करून कौतुक करत आहेत. इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.